नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे. तुम्ही पाहताय जाहीर सभा. खरं तर ही ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल, कारण अजित पवारांना शरद पवारांकडून जे प्रवेशाच्या मार्फत जे काय धक्के देणं चालू आहे, त्याच्यात अजून एक धक्का अजित पवारांना मिळतो आहे. इंदापूर तालुक्यातले जे अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांनी काम केलं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, ते प्रवीण भैया माने, जे सोनाई दूध परिवाराचे प्रमुख आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, कृषी विभागाचे ते सभापती राहिलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये. हे प्रवीण माने जे आहेत, त्यांचा उद्या म्हणजेच 3 जुलैला संध्याकाळी 5 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश होत असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. त्याच्यामुळं इंदापूरमधलं जे राजकारण आहे ते पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. एकीकडे हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे. हर्षवर्धन पाटील देखील इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढण्याची तयारी करत आहेत. जर महायुतीमध्ये जर लढत झाली तर पुन्हा एकदा तिथं जागेचा तिढा पडणार आहे. इंदापूर कोणाकडे जाणार, त्यामुळं हर्षवर्धन पाटलांनी देखील अप्रत्यक्षरित्या इंदापूर तालुका विकास आघाडीच्या मार्फत तयारी केलेली आहे. दुसरीकडे दत्ता भरणेंचं ते विद्यमान आमदारच आहेत आणि अजित पवारांकडून त्यांचा दावा होऊ शकतो. त्यामध्येच शरद पवारांचा उमेदवार कोण असणार याची चर्चा चालू असताना उद्या ज्यावेळेस प्रवीण माने यांचा प्रवेश निश्चित होतोय, याचा अर्थ आहे की शरद पवार यांच्या गटाकडून इंदापूरचा उमेदवार देखील प्रवीण माने हेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अगदी या विषयाला धरूनच चर्चा झाल्याच्या नंतरच प्रवीण मानेंचा प्रवेश निश्चित झाला आहे असंही बोलण्यात येत आहे. मात्र आता हा प्रवेश झाल्याच्या नंतर आपल्याला समजेल, येणारी विधानसभा अगदी 1-2 महिन्यावरती येऊन ठेपलेलं आहे सगळं. तर त्या काळामध्ये आपल्याला समजेल की नेमकं इंदापूरचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं तिकीट कोणाला मिळणार आहे. पण प्रवीण माने यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशानं ट्विस्ट निर्माण होणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता प्रवीण माने यांचा प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे. त्याची तयारी देखील सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळं अजित पवारांना हा खरं तर धक्का मानला जाणार आहे. कारण प्रवीण माने यांचं देखील इंदापूर तालुक्यामध्ये खूप चांगलं वलय आहे, त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्याच्यामुळं खासदारकीच्या इलेक्शनमध्ये, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दोन्ही बाजूनं दोन्ही गटांकडून ताकद लावण्यात आली होती प्रवीण माने यांना खेचण्यासाठी. प्रवीण मानेंना किंवा माने कुटुंबियांना शरद पवार, सुप्रिया सुळे हे पण भेटले होते लोकसभेच्या इलेक्शनमध्ये. अजित पवार भेटलेले होते, स्वतः देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्या घरी गेलेले होते. असे प्रवीण माने हे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये चर्चेत राहिलेलं एक व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच प्रवीण मानेंचा जर शरद पवार गटाकडे प्रवेश झाला तर इंदापूर तालुक्याची सगळी गणितं बदलणार आहेत, हे मात्र निश्चित आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं याबद्दल काय मत आहे हे देखील तुम्ही कळवा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.